भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात पितृपंधरवडा आणि महालय असतं. पश्चिम बंगालमध्ये महालयाचं खूप महत्त्व आहे. या दिवशी देवीला मुलीच्या रूपात आवाहन केले जाते. नवरात्रात पूजल्या जाणाऱ्या दुर्गामूर्ती कारागीर बरेच दिवस आधीपासून बनवत असतात. दुर्गा मातेच्या मूर्तीला रंगरूप देण्याचे काम महालयापासून सुरू करतात. मंडप सजवण्याचे काम सुरू करतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवीचे डोळे बनवण्याचे काम महालयाच्या काळात करतात. पितृपंधरवड्याचा शेवटचा दिवस हा सर्व पितृ अमावस्येचा असतो. त्या दिवशी महालय अमावस्या असते. दुर्गा माता प्रकट झाल्यानंतर मातेने या दिवशी डोळे उघडून बघत तिच्या भक्तांकडे बघून त्यांना अभय दिले होते. दुर्गामूर्ती बनवणाऱ्या कारागिरांसाठी मातेचे डोळे रेखाटणे हा मोठा विधी असतो. या विधीला चक्षुदान म्हणतात. या दिवशी माता महिषासुराबरोबर लढाई करण्यासाठी कैलाश पर्वतावरून पृथ्वीवर येण्यासाठी प्रवास सुरू करते अशी मान्यता आहे. सर्व पितरी अमावस्येला सर्व पितर संतुष्ट होऊन पितरलोकी जात असतात आणि माता पृथ्वीवर येत असते. महा म्हणजे मोठे, दिव्य आणि आलय म्हणजे घर, धाम. या काळात पितरांचे आणि मातेचे दिव्य धाम पृथ्वी असते, म्हणून या काळाला महालय म्हणतात.